हे सगळे मतदानाचे आकडे आल्यानंतर स्पष्ट होईल। मी थोडंसं तुम्हाला आणखी दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी थोडंसं आपण जर बघितलं तर प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। म्हणजे अक्षरशः मतदान केंद्राच्या बाहेर अशा पद्धतीने रांगा लावून लोक ही सगळी उभा आहे आणि प्रत्येकाला मतदान करण्यासाठी, आणि विशेष म्हणजे फक्त तरुण नाही तर वयोवृद्ध देखील या ठिकाणी मतदान। सर, एवढ्या सकाळी मतदानासाठी? हा, मी नेहमीच येत असतो मतदानाला, येतो मी नेहमी सकाळी। प्रचंड गर्दी दिसते। हा, गर्दी भरपूर आहे आणि थोडा गोंधळ आहे। काय झालंय गोंधळ? रूम नंबर टाकल्या त्याप्रमाणे नाही आहे, फक्त मतदान केंद्रावरून सापडतं ते लोक रांगेत उभे राहून चाललेत परत। नक्कीच आपण बघतो की हे सगळे काही ठिकाणी गोंधळ असेल आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसिन। तर छत्रपती संभाजीनगर थेट पुन्हा नाशिकमध्ये आपण जातोय, कारण तिथे दुसरा एक प्रकार समोर आलेला आहे। तिथे सुद्धा मतदान सुरू होण्याआधीच आता ईव्हीएम मशीन बंद पडलेलं आहे। प्रभाग क्रमांक 24 मध्ये मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक 8 मध्ये मतदानाला अजून सुरुवातच झालेली नाहीये। आताची महत्त्वाची बातमी नाशिकमधून। ईव्हीएम मध्ये बिघाड झाला आणि त्यामुळे अद्याप मतदानाला सुरुवात झाली नाही। अर्धा तास उलटून गेलेला आहे। मतदानाच्या बाहेर, केंद्राच्या बाहेर मतदार ताटकळत उभे आहेत, मात्र अजून सुद्धा ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकलेले नाहीयेत। तब्बल 40 मिनिटांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे। अजूनही मतदानाला नाशिकमधल्या या प्रभाग क्रमांक 24 मध्ये सुरुवात झालेली नाहीये, कारण अर्थातच ईव्हीएम बिघाडाची ही दुसरी घटना नाशिकमधनं समोर येते। अर्थातच दुसरी घटना आहे। आताच छत्रपती संभाजीनगर मधली दुसरी घटना आपण बघितली, त्या पाठोपाठ नाशिक मधून सुद्धा दुसरी ही घटना समोर येते की मशीन मध्ये बिघाड झालेला आहे। म्हणून एक प्रश्न निर्माण होतो की सकाळपासून निवडणूक आयोगाचे अधिकारी तिथे असतात, मग ते काय तपासणी करतात? नक्कीच आणखी एक महत्त्वाची बातमी आता सोलापुरातनं येतेय। इथे ITI महाविद्यालय मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रिया अद्याप सुरूच झालेली नाहीये। ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा सोलापूरमध्ये सुद्धा अजूनही तब्बल 40 मिनिटांपासून मतदान झालेलंच नाहीये। अजून सुद्धा या केंद्रावरती एकही मतदान झालेलं नाहीये। कर्मचाऱ्यांकडून मशीन दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। सकाळी मतदानासाठी आलेले नागरिक ताटकळत उभे आहेत। पण एक अत्यंत गंभीर बाब प्रज्ञा या संदर्भातली, कारण की एकामागून एक या घटनाच्या पुढे येत आहेत। म्हणून आता प्रश्न पडतोय की एक दिवस आधी सुद्धा निवडणूक आयोगाचे जे अधिकारी असतात ते त्या ठिकाणी जातात, संपूर्ण तपासणी करतात। सकाळी पहाटे 4-5 वाजताच निवडणूक आयोगाचे अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचलेले असतात आणि ते पूर्ण प्रक्रियेची तपासणी करत असतात। असं होऊन सुद्धा मशीन बंद कशा पडतात? नक्कीच, आणि सोलापुरातनं ही पहिली घटना समोर येतेय, ज्यात 40 मिनिटांपासून अजून मतदानच झालेलं नाहीये।